राहुरीकडे वळू आपण. अक्षय कर्डिले बघा 7व्या फेरीतही भाजपचे अक्षय कर्डिले हे पुढे आहेत. पोटनिवडणुकीत कर्डिले पुढे आहेत. भाजपच्या विजयाचे बॅनर्स देखील आता विजया आधीच झळकलेले आहेत. 7व्या फेरीतही भाजपचे अक्षय कर्डिले पुढे आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक झाली आहे. त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात होते. 29,657 मतांनी अक्षय कर्डिले पुढे आहेत. मात्र त्यांच्या विजयाआधीच भाजपच्या विजयाचे बॅनर्स राहुरीमध्ये झळकलेले आहेत. बघा, अक्षय कर्डिलेने आघाडी घेतलेली आहे. अक्षय कर्डिले यांनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्या वडिलांना ज्याप्रमाणे जनतेनं प्रेम दिलं तेच प्रेम मला देखील देतायत, त्याबद्दल जनतेचे आभार त्यांनी मानलेले आहेत. राहुरी पोटनिवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. बारामतीची पण तशीच स्थिती आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आघाडीवर आहेत. 7 फेऱ्या झालेल्या आहेत आणि 7व्या फेरी अखेरही सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. ज्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं, जी पोटनिवडणूक सगळ्यात चर्चेली गेली ती बारामती पोटनिवडणूक.